बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। आरपीएफ प्रमुख कैसर खालिद यांचं निलंबन करण्यात आलंय। अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने मोठी कारवाई केली आहे, तर कैसर खालिद यांच्या पत्नीची कंपनी देखील चौकशीच्या फेऱ्यात आता असल्याचं बोललं जात आहे। होर्डिंगची कंपनी इगो मीडियाकडून कैसर खालिद यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे आल्याची देखील चौकशी सध्या केली जाते। तर खालिदांच्या पत्नीच्या खात्यात 46 लाख रुपये आणि त्या 46 लाखांचा अपव्यवहार झाल्याचं देखील कळतंय। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली। आरपीएफ प्रमुख कैसर खालिद यांचं निलंबन करण्यात आलंय। अधिवेशनाच्या तोंडावरच सरकारने एक मोठी कारवाई केली आहे। कैसर खालिद यांच्या पत्नीची कंपनी सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। होर्डिंगची इगो मीडिया ही कंपनी आणि याच कंपनीकडून कैसर खालिद यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे आल्याची सध्या चौकशी केली जाते। खालिद यांच्या पत्नीच्या खात्यात 46 लाख रुपये आल्याचं सध्या कळतं आणि याच प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपासही केला जातोय। जवळपास 1.5 महिन्यानंतर सरकारने मोठी कारवाई केली। घाटकोपर होर्डिंग संदर्भात एक मोठी अपडेट आहे। तत्कालीन आरपीएफ आयुक्त खालिद निलंबित झाले आहेत। तर खालिदच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये 46 लाख रुपये रडारवरती होते। भावेश भिंडे मुख्य आरोपी, काही गरिबांच्या खात्यात पैसे होते, तर मोहम्मद अर्शद खाननं ते पैसे काढल्याचंही कळतंय। अर्शद खाननं महापार कंपनीच्या खात्यात हे पैसे टाकले। कैसर खालिदच्या पत्नीचं नाव सुमन्ना अर्शद खान आणि सुमन्ना महापारा कंपनीचे पार्टनर असल्याचंही कळतंय। अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने मोठी कारवाई केली। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। तत्कालीन आरपीएफ आयुक्त खालिद यांचं निलंबन करण्यात आलंय। तर कोण आहेत कैसर खालिद आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आयपीएस अधिकारी कैसर खालिद आरपीएफचे आयुक्त आहेत। सोलापूर ग्रामीण पोलिसात प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली। विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी पोलीस खात्यात विविध पदं भूषवली आहेत। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी कैसर यांचं नाव आहे, तर कैसर यांच्या पत्नीच्या खात्यात 46 लाख हे ट्रान्सफर करण्यात आले आणि त्याची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। महेश, तब्बल 1 ते 1.5 महिन्यानंतर सरकारने मोठी कारवाई केली। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आरपीएफ प्रमुख कैसर खालिद यांचं निलंबन करण्यात आलंय। नक्कीच राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी गृह विभागाने सकाळी निलंबित केलेलं आहे। खालिद हे रेल्वे पोलीस आयुक्त असताना त्यांनी या अवैध होर्डिंगला परवानगी दिली होती असा आरोप त्यांच्यावर आहे। त्याच काळात त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यात होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीकडून लाखो रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे आणि याला अनुसरूनच त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। एकंदरीत होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटकेत असलेल्या भावेश भिडेच्या चौकशीमध्ये आढळले आहे की त्याने मोहम्मद अर्शद खान या व्यक्तीच्या माध्यमातून कैसर खालिद यांच्या पत्नी सुमन्ना खालिद यांच्या महापारा गारमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यात 46 लाख रुपये 2022-23 मध्ये जमा केले होते। सुमन्ना आणि अर्शद खान हे महापारा कंपनीचे संचालक आहेत। जून 2022 मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आलेली होती। खालिद यांनी या कंपनीसाठी प्रयत्न केलेले होते आणि या होर्डिंगच्या माध्यमातून एक प्रकारचं जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते कैसर खालिद यांच्या पत्नीच्या बँक खात्यात झाल्याचं सांगितलं आहे। आता कैसर खालिद यांच्या निलंबनाचा जो आदेश गृह विभागाने काढला आहे त्यात म्हटलं आहे की खालिद यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते। होर्डिंगला परवानगी स्वतःच्या आखारित्यात देताना त्यांनी पोलीस महासंचालकांची परवानगी घेतली नव्हती आणि याबरोबरच अधिकारांचा गैरवापर केला आहे। होर्डिंग उभारण्याचे बाबतचे जे निकष आहेत, नियम आहेत, त्यांची पायमल्ली केली गेली आहे आणि पोलीस महासंचालकांच्या अहवालात हे अगोदर नमूद करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्यांना निलंबित करण्यात आलेलं असून या संदर्भात आणखीन जाऊन पुढे चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे। अगदीच महेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।